मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया आता मधुभाऊंना म्हणू लागते, त्या रात्री मी जे काही पाहिलं तेच सगळं सत्य कोर्टात सांगितलं. तिच्या ह्या बोलण्यावर मधुभाऊ म्हणतात, अगं प्रिया, आज माझा आनंदाचा दिवस आहे आणि ह्या आनंदाच्या क्षणी मला हे काहीही ऐकायचं नाही. तू गालबोटसुद्धा लावू नकोस असं म्हणून आता मधुभाऊ तिला शांत राहण्याचा सल्ला देतात. तर आता सायली रागातच प्रियाकडे पाहते आणि सर्वांना म्हणते, चला आता आपण जेवण करून घेऊयात. तेव्हा सगळेजण आता डायनिंग टेबलकडे जातात. प्रियाला आता राग आलेला असतो. तेव्हा आता अस्मिता, कुसुम देखील आता तिकडे चाललेली असताना अस्मिता तिचा हात पकडते आणि जरा बाजूला घेऊन येते. ती म्हणते की तुला असं वाटत असेल ना सगळ्यांनी इथे आनंदात राहावं, आजचा दिवस चांगला जावा, तर मग पूर्ण आजीने तुला बोलवलंय, तुला आता यावंच लागेल असं म्हणून ती आता पूर्ण आजींच्या रूमकडे तिला घेऊन जाते. पूर्ण आजी ह्या रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा आता कुसुम तेथे विचारते की आतमध्ये येऊ का. तेव्हा घरात येण्या अगोदर तू मला विचारलं होतंस का असं रागातच त्या म्हणू लागतात. तर त्या आता आतमध्ये येण्यासाठी परमिशन देतात. कुसुम दबक्या पावलांनीच आतमध्ये येते आणि विचारते, तुम्ही मला बोलवलंत. त्यावरती पूर्ण आजी रागातच म्हणतात की हो, काही गोष्टी तुला स्वतःहून कळल्या असतील असं मला वाटलं होतं, परंतु अजूनही तुला त्या समजलेल्या नाहीत. अगं, मागच्या वेळी जेव्हा तू मुलांना घेऊन इकडे आली होतीस तेव्हा काय झालं होतं हे तुला आठवतच असेल. तेव्हा कुसुमला आठवू लागतं की मागच्या वेळी पूर्ण आजींच्या हातात असणारं पूजेचं ताट मुलांच्या चुकीमुळे खाली पडलं होतं आणि पूर्ण आजी खूपच भडकल्या होत्या. त्यावरती कुसुम आता म्हणू लागते, आम्हाला अर्जुन सरांनीच इकडे बोलवले, तेव्हा मी बोलत असताना मध्ये बोलायची गरज नाही असं रागातच पूर्ण आजी म्हणतात. मी तुला इथे काहीतरी सांगण्यासाठी बोलवलंय, तुझं ऐकण्यासाठी नाही. तुमचं या घरात स्वागत नाहीये हे मी मागच्या वेळी स्पष्ट केलं होतं. आज सणाचा दिवस आहे. दिवाळीमध्ये निराधार माणसांना सुभेदारांकडून खूप मदत केली जाते आणि केवळ ह्याच कारणासाठी मगाशी मी तुम्हाला बाहेर काढलं नाही. आज माझ्या घरातील सर्वजण खूप आनंदात आहे. त्यांच्यासमोर मला घरातील कोणताही कडवटपणा घ्यायचा नाही. मी तुला शेवटचंच सांगते, तुम्हा सर्वांचा त्याचबरोबर त्या अर्जुनच्या बायकोचा अपमान व्हावा असं तुला वाटत नसेल तर तू आत्ताच्या आत्ता त्या सर्वांना घेऊन इथून जा. पूर्ण आजींच्या ह्या बोलण्यामुळे कुसुमला खूप वाईट वाटतं. काय करावं तिला सुचत नाही. त्या कुसुमला आता बजावतातच की मला बाहेर यायची वेळ येऊ देऊ नकोस. आता सर्व काही समजलं असेलच. तेव्हा कुसुम हो म्हणून लगेच तेथून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर सर्वजण अगदी आनंदाने जेवण करत असतात. तेव्हा ते पाहून तिच्या डोळ्यात आता पाणी येतं. सायली विचारते, काय झालं कुसुमताई. तर आता प्रिया हसतच तिच्याकडे पाहत असते. कुसुम आता काहीच उत्तर देत नाही. ते पाहून सायली म्हणते, अगं सांग ना कुसुमताई, काय झालं. आता कुसुम म्हणू लागते की काही नाही ग, मधुभाऊंबरोबर मुलांना जेवताना पाहून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले, बाकी काही नाही. तेव्हा कल्पना म्हणते की तुम्ही पण बसा ना कुसुमताई, विमला जा, त्यांचंही ताटवड आणि पूर्ण आजींनाही सांग की पटकन जेवायला या म्हणून. तेव्हा आता पूर्ण आजी आणि अस्मिता तेथे आलेले असतात. रागातच त्या कुसुमकडे पाहतात. तेव्हा ती खूपच घाबरते. कल्पना म्हणू लागते की पूर्ण आजी या ना जेवायला. त्यावरती त्या म्हणू लागतात की नाही, यांची पंगत अगोदर उठू दे, मग नंतर आम्ही बसू. त्यावरती आता अर्जुन म्हणतो, ही पंगत लवकर उठणार नाहीये, ही पंगत खूप वेळ चालणार आहे. सोमू तुला काय देऊ. तर अश्विन म्हणतो, बासुंदी घे. पूर्णाजी या खूपच रागात कुसुमकडे पाहत असतात. ही गोष्ट तिला समजते. ती आता मुलांना म्हणते की पटपट आवरा आणि लवकर जेवण करून घ्या, कारण आपल्याला निघायचं आहे. सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात. अर्जुन आता विचारतो, काय एवढी घाई आहे. सायली देखील आता आश्चर्याने तिच्याकडे पाहते आणि म्हणते, कुसुमताई अगं एवढी घाई करू नको. आजचा दिवस आम्ही स्पेशली मधुभाऊ आणि मुलांसाठी काढलाय, त्यांना त्यांचा टाइम स्पेंड तर करू देत. त्यानंतर आग्रहाने सर्वजण आता कुसुमला जेवायला बसवतातच. तेव्हा आता अश्विन म्हणतो, आता कसं दिवाळी असल्यासारखं वाटतंय, सण असल्यासारखं वाटतंय, परंतु मगाशी सायली वहिनीला जो कॉल आला होता ना तेव्हा वाटलं होतं आता हे काय नवीन. प्रताप म्हणतो, होणार आहे, अरे सणाच्या दिवशी असं ऐकायला काहीच नको वाटतं. तेव्हा आता प्रिया खूपच घाबरते. अर्जुन विचारतो, हा खोटा कॉल नक्की कुणी केला असेल.
तेव्हा आता प्रिया खूपच घाबरते, तिच्या हातातून चमचाच खाली पडतो. अर्जुन तिच्याकडे संशयित नजरेने पाहू लागतो. प्रिया घामाघूम झालेली असते, ती पटकन पाणी पिते. आता मनातल्या मनात अर्जुन विचार करू लागतो की तन्वी इतकी फेक वागतीये, हसतीये म्हटल्यावर हा कॉल नक्की तिनेच केला असेल. माझा डाऊट बरोबर होता. सायलीसुद्धा म्हणते की काय माहीत कुणी केला असेल. आपल्या सोमूबद्दल किती अभद्र बोलली तुम्ही पाहिलंच असेल ना. आता अर्जुनसारखा अस्मिता आणि प्रियाकडे पाहू लागतो. त्याला डाऊटच येतो. मी आता शोधूनच काढणार आहे, मग तुम्हा सर्वांना सांगतो. इकडे आता अस्मिता मनातल्या मनात विचार करू लागते, आता मेलो. आमचं खोटं आता अर्जुनने बरोबर पकडलं. सायली म्हणते की सणाच्या दिवशी हा विषयच नको. ती मधुभाऊंना आणि मुलांना काय काय विचारते आणि अर्जुनकडे खूप कौतुकाने पाहते. त्यानंतर आता सर्वांचं जेवण होतं, तर ती मुलं आता खेळत असतात. मधुभाऊ आणि प्रताप हे दोघेही गप्पा मारत असतात. मुलांची गंमत कुसुम आणि कल्पना या पाहत असतात. त्यांनाही खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आता कुसुम उठते आणि म्हणते की चला पटकन आपल्याला निघायचंय. तेव्हा आता सायली म्हणू लागते, एवढी काय घाई आहे? अगं काय तू चला चलाचा जप लावलाय सारखा. अगं मी जे गिफ्ट आणले आहेत ते मुलांना देऊ देत तरी. तेव्हा आता त्या मुलांना सायली गिफ्ट देऊ लागते. अर्जुन पटकन आतमधून आता मुलांसाठी पुन्हा एक गिफ्ट आणतो आणि म्हणतो तुमच्यासाठी हे सरप्राईज होतं. तो त्या तिघांनाही पुन्हा एकदा गिफ्ट देतो. तेव्हा आता सायली म्हणते, सर मी आणली होती गिफ्ट आणि हे तुम्ही कधी आणलं? ती चैतन्य म्हणतो, या पाडव्याचं तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी खूप दिवसांपासून प्लॅनिंग सुरू होतं. सगळेजण आश्चर्याने आता अर्जुनकडे पाहू लागतात. तर सायली आता मनातल्या मनात विचार करू लागते की अर्जुन सर माझा दिवस हा खास बनवण्यासाठी किती प्रयत्न करतायत. ती त्याच्याकडे पाहतच राहते. मग नंतर अर्जुन म्हणतो, चला मुलांनो आता आपण फटाके फोडूयात. आता सर्वांनाच खूप आनंद होतो. तेव्हा कुसुम म्हणते, हो चला, मी तुम्हाला म्हणतीये ना खूप वेळ झालाय आता. मधुभाऊ अहो तुम्ही तरी समजावा या मुलांना. तेव्हा आता मधुभाऊ देखील म्हणतात, तू म्हणतीये ना कुसुम, मग चला आपण निघूयात. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय घाई आहे मधुभाऊ? अहो आम्हाला अजून फटाके फोडायचेत. तेव्हा आता मधुभाऊंच्या डोळ्यात पाणी येतं. ते म्हणतात की अहो जावई बापू, तुम्ही आमच्यासाठी खरंच खूप काही केलं आहे. दिवाळीत प्रत्येकाची इच्छा असते आणि ही तर लहान मुलं आहेत. नवीन कपडे असावेत, काही फटाके असावेत. तुम्ही सर्व त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आणि माझ्याकडून त्या इच्छा कधीच पूर्ण झाल्या नाहीत. त्यावरती अर्जुन म्हणतो, मी तर फक्त खारीचा वाटा उचलला. तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते आणि तुमचा जावई म्हणून नाही तर मुलगा म्हणून मी हे सगळं काही करतोय. त्यावरती प्रताप म्हणतो, अर्जुन माझी बाकी मतं काहीही असू देत, परंतु आम्ही संस्कार करण्यामध्ये कुठेही कमी पडलो नाही, आज मला असं वाटतंय. प्रतापला आता अर्जुनचा खूप अभिमान वाटतो. आता अर्जुन म्हणतो की चला हा अभिमान आपण फटाके वाजवून सेलिब्रेट करूयात. सगळेजण आता आनंदाने बाहेर येतात. प्रताप म्हणतो, अर्जुन मुलांकडे लक्ष दे रे. तर आता इकडे अस्मिता प्रियाला म्हणते, काय ग ही मुलं घराला आग नाही लावणार ना? त्यावरती प्रिया म्हणते, यांनी आयुष्यात कधी एवढे फटाके सुद्धा पाहिले नसतील. त्यानंतर आता सर्वजण फटाके वाजवू लागतात. सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. तेव्हा आता अर्जुन सर्वांचं व्हिडिओ शूटिंग काढतो. काही वेळाने आता फटाके वाजवून झाल्यानंतर कल्पना म्हणते, मुलांनो आता खुश आहात ना तुम्ही? तेव्हा मुलं म्हणतात की हो. कुसुम म्हणते की चला मग आपण निघूयात. तेव्हा कल्पना म्हणते, आश्रमासाठी मी काही फराळ ठेवलाय, तुम्ही तेवढा घेऊन जा. तेव्हा आता कुसुम ठीक आहे असं म्हणते. मुलं म्हणतात की कुसुमताई थांब ना ग थोडा वेळ, अजून आम्हाला अजून फटाके वाजवायचे आहेत. तेव्हा सायली म्हणते, कोणतीही गोष्ट प्रमाणातच करावी बाळांनो. त्यानंतर सर्वजण घरात येतात. अर्जुन राहिलेले फटाके मुलांना देतो आणि म्हणतो, उद्या मी काही फटाके पाठवून देतो. तेव्हा ठीक आहे असं ती मुलं म्हणतात. कुणाला काय काय फटाके लागतात हे अर्जुनला सांगतात. कल्पना आता कुसुमला म्हणते, काका काकूंना सांगा नक्की या पुढच्या वेळी. तेव्हा समोरून आता पूर्ण आजी येतात. तेव्हा कुसुम खूपच घाबरते आणि मुलांना म्हणते, अरे चला पटकन आपल्याला जायचंय. पूर्ण आजींना पण म्हणते, पूर्ण आजी आम्ही आता निघतच होतो. तेव्हा त्या हाताने इशारा करून तिला थांबवतात आणि म्हणतात, तुला जे करायला सांगितलं होतं ते तू केलं नाहीस, आता मला जे करायचंय ना ते मला करू देत. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पूर्ण आजी म्हणतात, अर्जुन मी आत्तापर्यंत काही बोलले नाही, परंतु आता मी बोलते. अरे तू कोणता विचार करून या खुनाचा आरोप असलेल्या माणसाला आपल्या घरात बोलवलंस? सर्वांना आता त्यांचं बोलणं ऐकून धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.